नमस्कार. कलम 3+2 कथामध्ये तुमचे हार्दिक स्वागत. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक थरारक मराठी क्राईम स्टोरी जी नागपूर शहरात घडली. ही कथा आहे विश्वासाची, प्रेमाची आणि एका भयंकर खुनाची. चला जाणून घेऊया काय घडलं. नागपूर शहरातील एका मध्यमवर्गीय वस्तीत राहत होती 13 वर्षांची स्वाती. स्वातीचं लग्न झालं होतं आणि तिचा नवरा विशाल एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. स्वाती आणि विशाल यांना एक 5 वर्षांची मुलगी होती आणि त्यांचं आयुष्य सुखी दिसायचं. पण स्वातीला तिच्या आयुष्यात एकटेपणा जाणवायचं. विशाल रोज सकाळी 9 वाजता नोकरीवर जायचं आणि रात्री 10 वाजता परत यायचा. स्वाती घरी एकटीच असायची आणि तिला कुणाशी तरी बोलायचं असायचं. स्वातीच्या घराशेजारी राहायचा 30 वर्षांचा निलेश. निलेशचं देखील लग्न झालं होतं आणि तो एका छोट्या दुकानात काम करायचा. निलेश आणि स्वाती यांची ओळख मागच्या वर्षी एका गणपती उत्सवात झाली होती. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान स्वाती आणि निलेश एकमेकांजवळ उभे होते. मिरवणुकीचा गोंधळ, ढोल ताशांचा आवाज आणि रंगांचा उत्सव या दोघं हसत हसत गप्पा मारू लागले. स्वाती, तू खूपच छान दिसतेस या साडीत, निलेश म्हणाला. स्वाती लाजली आणि हसत म्हणाली, धन्यवाद निलेश, तू पण आज खूपच स्मार्ट दिसतोय. मिरवणूक संपली आणि सगळे घरी परतले. पण स्वाती आणि निलेश यांच्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली होती. त्या रात्री अंधारात मिरवणुकीच्या ठिकाणी एका बाजूला निलेशने स्वातीचा हात पकडला आणि तिच्या ओठावर एक चुंबन घेतला. स्वातीला हे सगळं नवीन होता, पण तिला ते आवडला. त्या रात्रीपासून दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाला. हळूहळू स्वाती आणि निलेश यांचा प्रेम वाढत गेला. दोघांचं लग्न झालं होतं, पण तरीही त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. विशाल जेव्हा नोकरीवर जायचा तेव्हा स्वाती निलेशला फोन करायची. निलेश, मला तुझ्याशी बोलायला खूप बरं वाटतं, स्वाती म्हणायची. निलेशही तिला वेळ काढून फोन करायचा. दोघांच्या गप्पा रात्री उशिरापर्यंत चालायच्या. निलेश स्वातीला म्हणायचा, स्वाती, तुझ्यासारखी सुंदर आणि समजूतदार बायको मला मिळाली असती तर माझं आयुष्य वेगळंच असतं. स्वातीच्या मनात निलेशचं बोलन खोलवर रुतलं. तिला विशालसोबतचं आयुष्य आता कंटाळवाणं वाटायला लागलं. एकदा रात्री निलेशने स्वातीला भेटायला बोलावलं. आज रात्री 51 वाजता आपण भेटूया. माझ्या दुकानाजवळ एक छोटं उद्यान आहे, तिथे कोणीच नसतं, निलेश म्हणाला. स्वातीला भीती वाटली, पण ती तयार झाली. तिने आपल्या मुलीला शेजारी ठेवली आणि रात्री वाजता घराबाहेर पडली. उद्यानात निलेश तिची वाट पाहत होता. स्वाती तिथे पोहोचली आणि दोघं एका पाकळ्यावर बसले. स्वाती, मला तुझ्याशिवाय जगायचं नाही, असं म्हणत निलेशने स्वातीला जवळ ओढलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्या रात्री त्यांचं नातं शारीरिक संबंधात बदललं. स्वाती निलेशच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. तिला आता विशाल आणि तिच्या मुलीचीही पर्वा राहिली नव्हती. पण या सगळ्याची भडक विशालला लागली. एका रात्री विशाल लवकर घरी आला आणि स्वातीचा फोन चेक केला. तिथे त्याला निलेशचे मेसेज आणि कॉल रेकॉर्ड्स दिसले. स्वाती, हे सगळं काय आहे? तू माझ्यासोबत असून दुसऱ्याशी बोलतेस? विशाल ओरडला. स्वातीने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. असं काही नाही, तो फक्त मित्र आहे. पण विशालला सगळं समजलं होतं. रागात येऊन त्याने स्वातीला मारहाण केली आणि तिला माहेरी पाठवून दिलं. स्वाती माहेरी गेली, पण तिचं आणि निलेशचं बोलणं थांबलं नाही. ती माहेरातून निलेशला फोन करायची आणि दोघं पुन्हा भेटण्याचा प्लॅन करू लागले. पण विशालला हे सहन झालं नाही. त्याने स्वातीच्या माहेरच्या लोकांना सगळं सांगितलं. स्वातीने मला धोका दिलाय, ती निलेश नावाच्या माणसासोबत आहे, विशाल म्हणाला. माहेरच्या लोकांना हे ऐकून धक्का बसला. निलेशला संपवायचं,
विशाल आणि स्वातीच्या माहेरच्या लोकांनी मिळून एक प्लॅन आखला. त्यांनी स्वातीला सांगितलं, निलेशला पुन्हा भेटायला बोलव आणि आम्ही त्याला शिकस्त करू. स्वातीला हे पटलं नाही, पण तिला दबावाखाली यावं लागलं. तिने निलेशला फोन केला. निलेश, मी माहेरी आले आहे. आज रात्री माझ्या घरी ये. माझा नवरा इथे नाही. निलेशला आनंद झाला. त्याने आपली बाईक काढली आणि रात्री 51 वाजता स्वातीच्या माहेरी पोहोचला. स्वातीने निलेशला घरात घेतलं, पण आत गेल्यावर त्याला धक्का बसला. तिथे विशाल आणि स्वातीचे भाऊ, एकूण 7 लोक त्याची वाट पाहत होते. तू आमच्या कुटुंबाची बदनामी केलीस, विशाल ओरडला. निलेश पळायचा प्रयत्न करू लागला, पण त्यांनी त्याला पकडलं. मला सोडा, मला माफ करा, निलेश ओरडला, पण त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. स्वाती हे सगळं पाहत होती, पण ती काहीच करू शकली नाही. विशाल आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला इतकं मारला की तो खाली पडला, की त्याच्या नाकातून, डोळ्यातून रक्त वाहू लागला आणि त्याची हत्या झाली. निलेशची बॉडी ती वाईट अवस्थेत होती की त्याच्या शरीर ओळखणं कठीण झाला होता. सगळं रक्त त्याच्या अंगातून बाहेर पडला होता. आता त्यांना प्रश्न पडला की ही बॉडी कुठे टाकायची. यांनी निलेशची बॉडी नागपूरच्या बाहेर एका सिनसान रस्त्यावर फेकून दिली आणि तिथून पळून गेले. एकीकडे निलेशची बायको प्रियंका घरी त्याची वाट पाहत होती. रात्री 12 वाजले, पण निलेश घरी आला नाही. प्रियंकाने त्याला फोन केला, पण फोन लागत नव्हता. रात्री 2 वाजले आणि शेवटी एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला. हॅलो, मी रोडवरून चाललो होतो. इथे एक डेड बॉडी पडली आहे आणि हा फोन त्याच्याजवळ सापडला, तो म्हणाला. प्रियंका हे ऐकून बेशुद्ध पडली. बातमी पसरली की निलेशची हत्या झाली आहे. निलेशचे नातेवाईक त्या रस्त्यावर पोहोचले. त्यांनी पाहिलं की निलेशची बॉडी इतकी वाईट अवस्थेत आहे की त्याचं शरीर ओळखणं कठीण झालं होतं. त्याच्या नाकातून, तोंडातून, डोळ्यांतून रक्त वाहत होतं. ही हत्या इतकी भयंकर होती की फक्त नागपूरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. निलेशच्या भावाने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी निलेशच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन तपासलं. त्यांना कळलं की निलेश रात्री स्वातीच्या माहेरी गेला होता आणि त्याचा शेवटचा कॉल स्वातीला होता. पोलिसांना शंका आली की स्वातीचा यात हात आहे. पोलीस स्वातीच्या माहेरी पोहोचले आणि तिला अटक केली. चौकशीत स्वातीने सगळं कबूल केली. तिचं आणि निलेशचं प्रेम, त्याचे अनैतिक संबंध आणि तिच्या नवऱ्याने आणि माहेरच्या लोकांनी मिळून निलेशची हत्या केली. पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आणि 4 जणांना अटक केली. पण या हत्येचा परिणाम स्वातीवरही झाला. तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती आयुष्यभर पश्चाताप करत राहिली. स्टोरी अशा थरारक कथा रोज ऐकण्यासाठी कलम 302 कथाला सबस्क्राईब करा. तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमय कथेसह. नमस्कार.